सळसळत्या रक्ताच्या सर्व मनसे सैनिकांनो, सर्वात प्रथम आपण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त समाजातील जे काही प्रतिष्ठित व्यक्तिगण आहेत अशांचा जो सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, असा हा जो अनोखा सोहळा जो इथे आयोजित केलेला आहे, त्याबद्दल खानोलकर साहेब आणि आपण सर्वच मनसे सैनिक पदाधिकारी या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्या सगळ्या सोहळ्याचा एक मला भाग बनवलं आपण, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभारही व्यक्त करतो. प्रश्न असा आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे आणि जर एकंदरीत महाराष्ट्राचा जर विचार केला तर राजसाहेब सोडले तर प्रखरपणे भूमिका अद्याप कोणी तशी घेत नाही. तर माझं असं मत आहे की आपण प्रत्येक व्यक्तीने एक महाराष्ट्राचा स्थानिक म्हणून आणि मराठी आपली मातृभाषा बोली असल्यामुळे आपण प्रत्येक जणांनी निदान त्या उपक्रमामध्ये मनसेला साथ द्यावी. आणि आज मराठी शाळांची जी काही अवस्था झालेली आहे, हजारो शाळा बंद पडलेल्या आहेत. आम्ही शिक्षण क्षेत्रात वावरतो. येणाऱ्या काळामध्ये पुढे आपल्याला आपली बोली कोणती याचा प्रश्न निर्माण होईल, कारण आपण बोलताना पण अनेक भाषा मिश्रित करून बोलतो आणि ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण रिक्षात बसू, कुठे बसू, आपण हिंदीमध्ये सुरुवात करतो. तर हे सगळं बदललं पाहिजे आपल्यापासून. आपण समोरच्याचा विचार करतो आणि मराठी माणसाचं मन फार मोठं आहे, हृदय फार मोठं आहे आणि या मोठेपणामुळेच आपलं अस्तित्व आता छोटं छोटं होत गेलेलं आहे. त्याच्यामुळे याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आपण कुठेही गेलं तरी मराठीमध्येच बोलावं, हे माझं हा मत आहे आणि अशा पद्धतीने आपण हा उपक्रम आयोजित केलेला आहे. फार फार आभार व्यक्त करतो आणि माझा इथे सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझे शब्द इथेच थांबवतो. धन्यवाद.